मला सर कुतूहल वाटतं. मी ते तुझ्या सवे तुझ्या विना वाचलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित एक प्रकरणच आहे, ते वाचलं. असं का नाही होऊ शकलं की ज्या पद्धतीने त्यांनी सरकार चालवलं अटल बिहारी वाजपेयींनी, इतके वादविवाद कधी झाले नाहीत. खूप तुलनात्मक दृष्ट्या बऱ्यापैकी संतुलित अशा पद्धतीने त्यांनी सरकार चालवलं. त्यांचा तशा पद्धतीचा सत्ताकारणाचा वारसा मोदी किंवा हे लोकांना का नाही पुढे नेता आलं? हा व्यक्तिगत गुणाचा भाग आहे. वाजपेयींमध्ये एक सभ्यता होती, व्यक्तिगत जीवनात सभ्यता होती. सामान्य माणसांशी सुद्धा ते बरोबरीच्या नात्यानं बोलायचे. आपण राहुल गांधीला पाहतो ना, गरिबांच्या पोरांना भेटतो, म्हाताऱ्यांना भेटतो. ते वाजपेयींमध्ये होत. मी वाजपेयींची गंमत सांगतो ना. मी त्यांची मुलाखत घेतल्यानंतर आम्ही जेवायला गेलो, तेव्हा जेवताना मी त्यांना विचारलं, अटलजी बियर लेंगे क्या म्हणून. अरे ये सुमती बाई सुखईगर को काय को लाया बोले, नाही तो लेटे बोले. हे माझ्यासारख्या अनोळखी माणसाशी ते बोलू शकत होते. प्रधानमंत्री तेव्हा ते विरोधी पक्षाचे नेते होते, राष्ट्रनेते होते. ही सभ्यता त्यांच्या व्याख्यानात दिसायची. वाजपेयी बोलतायत म्हणजे आमच्या मनातलं बोलतायत असं लोकांना वाटत होतं. खरंय. त्याचा परिणाम असा की वाजपेयींना नेहरूंसारखं लोकनेत्याचं स्वरूप आलं. आणि वाजपेयी म्हणायचे की माझा आदर्श नेहरू आहे म्हणून. फार स्पष्ट आहे बघा, माझा आदर्श नेहरू आहे म्हणायचा. ते इंदिरा गांधीला दुर्गा म्हणाले. हे मोठेपण फार थोड्या लोकांमध्ये असतं. वाजपेयी प्रधानमंत्री झाल्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचे, कामगारांचे, गरिबांचे प्रश्न घेऊन सोनिया गांधींनीच मोर्चा काढला. प्रदेशात ते काँग्रेस अध्यक्ष होत्या. संसदेवर मोर्चा नेला तर वाजपेयींची थोरवी अशी की अख्खं मंत्रिमंडळ घेऊन रस्त्यावर आले, बाईची रस्त्यावर चर्चा केली आणि तिथल्या तिथं काय मागण्या मान्य केल्या. याच्या आधी हे नेहरूंनीच केलं. तुम्हाला गंमत माहित असेल ती काय, कम्युनिस्ट पार्टीने 1962 साली 2 कोटी लोकांच्या सह्यांचा मागणी अर्ज सरकारच्या नावाने तयार केला आणि तो 22 ट्रक्सवर लादून नेला. 2 लाख लोकांचा मोर्चा होता. तो मोर्चा संसदेसमोर आला तर नेहरू संसदेचं अधिवेशन सोडून त्या मोर्चाला सामोरे आले, मोर्चाचं स्वागत केलं आणि मोर्चासमोर भाषण केलं. कम्युनिस्टांची पंचायत अशी झाली की ते ज्या लोकांना घेऊन आले होते ते पंडित नेहरूंची जय म्हणायला लागले. आता हे कसं आहे, हा नेहरूंवर गांधीजींपासूनचा सगळा प्रभाव होता. बरोबर. वाजपेयीच्या जीवनामध्ये एक सभ्यतेचा, संस्काराचा भाग होता. अडवाणींमध्ये नव्हता. अडवाणींमध्ये नव्हता. मुरली मनोहर जोशी हा विचारात घेण्यासारखाही माणूस नव्हता त्यांच्या काळामध्ये. मोदी 3दा मुख्यमंत्री झाले. आरंभापासून खोटेपणा, लग्न झालं नाही म्हणून ऍफिडेव्हिट केलं ना. पदवी दाखवता येत नाही ना, जी दाखवली त्या स्पेलिंग चूक आहे. आता जो माणूस व्यक्तिगत जीवनात खोटा वागतो, जो आपल्या कुटुंबाशी ची प्रतारणा करतो, पत्नीची प्रतारणा करतो आणि ज्याला असं वाटतं की पक्ष पैशाच्या ताब्यावर, पैशांच्या ताब्यात घेता येतो आणि पक्ष असा श्रीमंत झाला की देश ताब्यात घेता येतो, मग अदानी धरायचे, अंबानी धरायचे. आणि अदानी आणि अंबानी तुम्ही एकदा धरले, जिंदाल सारखी माणसं,
त्यांना अब्जावधी रुपयांचे ठेके दिले, कॉन्ट्रॅक्ट दिले. त्या माणसाला तुमच्या माझ्याविषयी काय वाटेल? काही वाटण्याचं कारणच नाही. त्यांना गरिबाविषयी काय वाटेल? काही वाटणार नाही. सभ्यता हा सामाजिक सद्गुण नाही, व्यक्तिगत सद्गुण आहे. तो वाजपेयींमध्ये होता, तो नेहरूंमध्ये होता, बरोबर. शास्त्रीजींमध्ये होता, मनमोहन सिंगांमध्ये होतं. हा, मी मनमोहन सिंगांसोबत परदेशचे 2 दौरे केले. अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत येत असताना ज्या दिवशी परत येत होते ही रात त्याचा वाढदिवस होता. अच्छा. आम्ही झोपलो. संध्याकाळी आम्ही त्यांचं अभिनंदन वगैरे केलं. आम्ही झोपलो. 12-1 वाजल्या असावे. तर बाजूला काही ती खसखस झाली म्हणून मी उठलो, पाहतो तो मनमोहन सिंग. तो मी म्हणलो, सर जी आप यहाँ नहीं, आप लोग सोए कि नहीं, आपकी व्यवस्था हो गई कि नहीं, ये देखने आया बोले. और दूसरे बोले मिठाई लाया हूं बोले. बाप. आम्हाला मिठाई दिली ना त्यांनी. आता ही सभ्यता आहे, ही सभ्यता आहे. ही मी खूप लोकांमध्ये अनुभवली आहे. म्हणजे तुम्ही संपादक पत्रकार म्हणून तुम्हाला मनमोहन सिंगांबरोबर दौरे तुम्ही केले. हे असं मागच्या 12 वर्षात कधीच आपल्याला ऐकायला मिळत नाही की मोदींनी मोदी पत्रकारांना कधी येतच नाहीत सोबत. कसं, का? म्हणजे एक तर मोदींना प्रश्नाला उत्तरच देता येत नाही. इंग्रजी येत नसल्यामुळे इंग्रजी उत्तर देता येत नाही. बाहेरच्या देशांतल्या लोकांना हिंदी येत नाही. मग कुणीतरी एक भाषांतरकार लागतो तिथल्या तिथं. तेवढं झालं की संपलं. आणि अहंता अशी आहे की मला हे जरा समजून सांगा असं म्हणायची हे होत नाही, धाडस. प्रत्येक पंतप्रधान नेहरूंपासून तर मनमोहन सिंगांपर्यंत परदेशात जाताना काही पत्रकारांना, संपादकांना घेऊन जायचे ना. यांनी ती परंपराच खंडित नाही. हा नेतच नाही कोणाला. सरकारी अधिकारी 2-4, एक तो मूर्ख आपला परराष्ट्र मंत्री. त्या 14 वर्षामध्ये एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही त्यांनी भारतात सुद्धा. अरे हिंदीत तर बोला, ते नाही. पण सर, म्हणजे कधी कधी मला प्रश्न पडतो की ते योगी, तो बिस्व शर्मा किंवा आणखीन भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत त्यातले बरेचसे अनपढ आहेत, अशिक्षित आहेत, अल्पशिक्षित आहेत, बलात्कारी, खून केले. पण देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षित आहेत, उच्च संस्कारित आहेत, ते स्वतः पण असं म्हणतात. मग बाकीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या कारभारामध्ये जो तुलनात्मक, गुणात्मक चांगला फरक दिसायला हवा होता तो तसा काही फारसा दिसत नाही. असं कारण असं आहे की गुणात्मक फरक यशवंतरावांच्या काळात दिसला. एक प्रतिभाशाली नेते होते, बुद्धिमान होते, आणि मुख्य म्हणजे अत्यंत निस्वार्थी होते. पैसा खाल्ला नाही. ज्यांची नजर पैशावरच आहे आणि जे पैशावरच राजकारण करू इच्छितात त्यांच्या प्रतिमा कशा उजळतील? राहुल गांधी जे म्हणतो ना की मला घर नाही या देशात, हे खरं आहे, हे खरं आहे बरं का. हे खोटं नाही आहे, हे खोटं नाही आहे. तुम्हाला तो इतिहास सांगून देतो. नेहरूंनी आनंदवन काँग्रेसला देऊन टाकलं, जगाला देऊन टाकलं. मग नेहरूंनाच घर नाही. आनंद भुवन ना. हा, मग नेहरूंनाच घर नाही. मग ते जे जिथं जातील तिथं काँग्रेसच्या नेत्याच्या घरी थांबायचे. म्हणजे प्रधानमंत्री झाल्यानंतर मग त्यांना त्रिमूर्ती भवनच मिळालं. इंदिरा गांधी त्यांच्या सोबतच राहिल्या. नेहरू नंतर इंदिरा गांधीला घरच नव्हतं. तर पुपुल जयकरनी फार मजेदार लिहिलं आहे ते सगळं. तेव्हा इंदिरा गांधीच्या मनामध्ये आलं की आपण राहायचं कुठं. त्या आपली दोन्ही मुलं इंग्लंडमध्ये शिकतायत, तर एखादं छोटंसं घर घेऊन आपण मुलांसोबत काय काय राहावं. पण इंग्लंडचं घर घ्यायला विकत पैसेच नव्हते या पाहिजे.
त्या पुपुल जयकरनी इंदिरा गांधीला सांगितलं की अरे तू घराशाशी हिंडू नको, अशी लालबहादूर शास्त्रीच्या मंत्रिमंडळात जा, म्हणजे तो मंत्री म्हणून बंगला तरी मिळेल. अरे बापरे, हा, हे लिहिलं ना हे पुपुल माहितीच जयकर. नाही लोकांना. अरे ज्यांनी अब्जा करोडोची संपत्ती दान केली देशाला, त्यांना राहायला घर नव्हतं. तर मग ती मंत्री शास्त्रींच्या मंत्रिमंडळात गेली, तेव्हा तिला घर मिळालं. ती गेल्यानंतर राजीव गांधीच प्रधानमंत्री झाला, त्यालाही सरकारी बंगला मिळाला. मग आता राहुल गांधी विरोधी पक्षाचा नेता आहे, म्हणजे कॅबिनेट मंत्री आहे, त्याला आता मोठा बंगला मिळाला. पण स्वतःच काय आहे त्यात? बरोबर. सोनिया गांधीला खासदार म्हणून घर मिळालंय, त्या प्रियंकाने त्या वाड्राशी लग्न केलं म्हणून तिला घर तरी आहे. जेव्हा राहुल गांधीला घरातून काढून टाकलं होतं, त्याचं सभासदत्व रद्द, तेव्हा तो तिच्या घरी राहायला गेला होता ना. हो, पण स्वतःचं घर नाही ना. कधीतरी हे सुद्धा ही त्यागाची परंपरा आहे. मोतीलाल नेहरूंपासून वकिली सोडून दिली, वल्लभभाईंचंही तसंच आहे, वकिली सोडून दिली. वल्लभभाई बॅरिस्टर होते, प्रचंड पैसा मावत होता, खूप स्टेक्स लावून पैसे पत्ते खेळत होते क्लबमध्ये. गांधीजींच्या शब्दाखातर सगळे वस्त्र उतरवले, खादीचे कपडे घातले, काँग्रेस सैनिक झाले आणि गांधींच्या मागे लागले. अरे या माणसांचा त्याग इतका मोठा होता की त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं. हे स्वार्थी लोक आहेत. स्वार्थी लोकांची भीती वाटू शकते, आदर नाही वाटत. बरोबर. आदर